सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज. श्री सद्गुरू लीलामृत. अध्याय 5. समास 3. श्री सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. श्री गुरु वदती शिष्यासी, धन्य धन्य तेजोराशी. सांग सेवा झाली तुझसी, आज्ञापितो ते ऐकावे. कली झाला उन्मत्त, अधर्म माजला समस्त नसुचे. हिताहित जीव मात्रासी, खऱ्याचे खोटे भासते, खोटे सत्यत्वे उठते. कल्पना तरंग नाना मते, भूमंडळी पैसावली. कर्माधिकारी ब्राह्मण, कर्महीन झाले दीन. विपरीत संगती गहन, बुद्धी विपरीत झाली. आचार भ्रष्ट, स्थान भ्रष्ट, अधिकार भ्रष्ट, बुद्धी भ्रष्ट. देह सुखाची हाव नष्ट लागली मागे, जितुकी देहाची हाव धरली तितुकी क्षीणता आली. शतकाची 50 झाली वयसीमा, देह धरत्यासी ओळखिता. देहाची कायसी चित्ता, शिर सलामत असता पगड्या बहुत जमतील. एवं देह सुखा वाचोन काही, सर्वथा कार्य उरले नाही. नाशिवंत सुखे समाधान काही, चित्ताचे होईना. जैसी रोहिणी माव, तैसी धरली हाव. घटोत्कच दुकानीचा भाव, पाहोनी हर्ष वाटतो. देह सुखासी भुलले, शाश्वत टाकोनी धावले. नाशिवंतानेही पोळले, मग धावा धावा रंबली. न पाहती कुल गोत, आचार विचार वेद प्रणित. वेदासीच मूर्ख म्हणत, जुने टाकोन नवे घ्यावे. धर्माधर्म नीती न्याय, उपाय करिता अपाय. देह हेची मानोनी ध्येय, आत्मज्ञान विसरले. तेने अत्यंत दीन झाले, स्वसत्तेने मुकले. वंचने अधीन झाले, धर्म सांडिला अनेकी. सुख राहिले एकीकडे, धुंडाळीती भली तिकडे. मृग जैसा वावडे, कस्तुरी कारणे. सर्व सुखाचे आगर, सोडोनी धावती दूर दूर. तेने उपाय तो अपाय थोर होऊ लागला. आत्मा अनुसंधाना वाचोनी, नैष्कर्म्य बोधी शब्द ज्ञानी. आचार्य समर्थाची करणी, ध्यानी न ये. कालचक्राचे कौतुक, भजन वाटे निरर्थक. तेने व्याकुळ होती लोक दिवसेंदिवस. अहो या भजनाने काय होते, ऐसे पुस्ती जाणते. परी चित्तशुद्धीसी भजना परते साधन नाही. शब्द ज्ञाने वेडावले, अनुभवावीन कुडे झाले. प्रवृत्ती ज्ञान म्हणती भले, विषय सुख वांछिती. नरदेहाचा मुख्य धर्म, आत्मोन्नतीचे जाणावे कर्म. तद अनुरोधे क्रियाकर्म करीत असावे. ती दृष्टी विसरली, देहबुद्धी दृढ झाली. तेने अधर्मी प्रवर्तली दृष्टी सर्व. वेदशास्त्रे पुराणे, उपनिषदे संत वचने. उपहासिती आणि शहाणे, म्हणती आम्ही पुराणांतरीच्या कथा. असत्य काल्पनिक सर्वथा, वाटो लागल्या चित्ता कली धर्मे. ऐसा हा फिरला काळ, तेने संताचा पडला दुष्काळ. नास्तिका झाला सुकाळ आवडीवरी, तया माझे जे भाविक. त्यासी नसे मार्गदर्शक, तेने सत्य विवेक नसुचे अल्पही. तया तुवा बोधावे, नास्तिकी सुपंथा लावावे. रामनाम वाढवावे भूमंडळी, कामिकांचे पुरवोनी काम. त्यासी लावावे भजनी प्रेम, कालानुरूप साधन सुगम उरले नाही आणिक. आता जगदुद्धारा कारणे, तुवाजनी कार्य करणे. हे गुरु आज्ञा मानणे, वाढवी भक्ती आज्ञा वंदली मस्तकी. मूर्ती ठेविली हृदय मंचकी, गुरु शिष्या झाली एकी. विरला द्वैत भाव, वंदोनी श्री गुरुची पाऊले. ब्रह्मचैतन्य सद्गुरु निघाले, प्रथम नैमिषारण्य गेले. एकांतवास कराया, वेद कर्म हाती आले. अज्ञेय काही न उरले, योगाभ्यासे दंडन केले. सगुण देहाचे, देह अत्यंत हलका झाला आणि तेजे ओथंबला. वाटे दुजा कपी आला, उड्डाण करी वृक्षाग्री. गुरुसेवा झाली नवमास, पुढे गेले काही दिवस. तोवरी 9 संवत्सरास, गृहत्यागासी झाले. गीता रावजी वृद्ध झाले, शोधोनी थकले. साधू बैरागी जे भेटले, पुसती त्यासी पुत्र वार्ता. चातक करी मेघ आशा, तैसी झाली त्यांची दशा. करुणा किती जगदेशा, पुत्र भेटवी आम्हाते. स्नेही सोबती विसरून जाती, परी माय बाप सर्वदा चिंतती. भार्या पतिव्रता सती, तीही सदा ध्यात असे. ऐसी असता इकडे लसिती, तिकडे सद्गुरु मणी ध्याती. आता जावे गृहाप्रती, माय दर्शना कारणे. गुरुप्राप्ती कारणे, जन्मदात्या दुःख देणे. घडले या माया गुणे, निरुपाय तेथ. गृही जाण्याचा धरिला हेत, श्री गुरु बैरागी वेश घेत. जटा वळल्या समस्त
अंगी विभूती चालल्या कटी बांधला कसोटा हाती घेतली चिलीम चिमटा बैरागी गोमट शोभला गोमटा तेजपुंज तीर्थे क्षेत्रे करीत स्वामी निघाले गृहाप्रत मार्गी घेतले सांगात बैरागीचार पाहता सद्गुरूचे मुखाकडे तत्काळ लीनता जोडे दिसती हे साधू गाढे पोट भरू नव्हेती मार्गी अनंत शरण येती शिधा सामग्री अर्पिती मुक्काम करीत गुरुमूर्ती गोंदवली सपावली कोणा न देती ओळख दुरून पाहती कौतुक टकमका पाहता लोक वैराग्यासी मारुतीचे मंदिरात थान मांडिले गुरुनाथ समीप अगटी धगधगीत केली असे द्रोण देखती मायचरण आणि पाहती पितृवदन मणीच करोणी वंदन देवालयी बैसले दर्शन घेता प्रेम उठे परी ओळख कोणा न पटे सद्गुरु जानती गोमटे समस्तासी असो जेथे झाली निशा ग्रामी होता तमाशा जो प्रत्यक्ष यमफासा पडला सर्वापरी जमले सकळ गाव वेडे खदकदा वासती दंताडे श्वान जैसा चगळी हाडे गोडीना रस दाजी पाटील गावकर आणि अण्णा बारवसेकर उभयता देखोनी गुरुवर म्हणती कोठील बैरागी हिरवा तमाखू मेल म्हणून गेले ते जवळ गोष्टी करती प्रांजळ कोण कोठील म्हणून बोलता उभयता संबंध आला गणुबुवा खचित गमला खूण पाहती कान जो तुटला बाळपणी परी ओळखी न देती मणी हर्ष मानती रजनी सरलिया प्रभाती म्हणती समजता कळू हे त्यांनी ऐसा बेत केला श्रींनी अंतर्ज्ञाने जाणला उठोन पहाट समयाला गेले निघोने श्वशूर ग्रामी तेथेही हनुमान मंदिरात बुवा जाऊन तळ देत दर्शना अनेक जन येत सिद्ध पुरुष जानोनी पाहोनिया तेज शांती पूज्य भाव उपजे चित्ती संसारी अनेक प्रश्न करती काया व्याधी पीडतसे कोणा सांगती रामनाम कोणा प्रदक्षिणेचा नियम कोणा औषधी सुगम सांगते झाले ते दवा खातवळी पसरली मात मारुतीचे मंदिरात कोणी आले महंत त्रिकाल ज्ञानी श्री गुरुचे श्वशूर गृही चिंता करती प्रत्ययी कधी येईल जावई परतोनी गृहाते सासोनी कानगी कळली कन्येसह दर्शना गेली गर्दी जायतो उभी ठेली मग करी वंदन स्वामी एक विनवी कन्येचा गेला घरधनी कोठे गृह त्यागोनी मागुता केव्हा येईल रात्रंदिन वाटे चिंता कन्या प्रौढ झाली आता पती केव्हा येईल मागुता सांगा स्वामी श्री गुरु बोलती वचन अखंड केली या नामस्मरण त्वरित येईल परतोन चित्ती चिंता न करावी बोलोनी ऐसी उत्तरे निरीक्षिती ते अंतरे आचारणीती शोधती सारे ओळख न देती आपुली पाहिली गोंदवलीची स्थिती तैसीच येथील ही पाहती पुढे गेले डांबेवाडी प्रती चुलत भगिनीसी भेटाया दारी जाऊन या रघुवीर ऐसा केला उच्च गजर भीमाताई भिक्षा सत्वर आणोनिया घालावी ऐसा शब्द पडता कानी भीमाद चकली म्हणी गोसावी कोण मजला गोणी नावे हाक मारित बाहेर येऊनी पाहत ओळखी काही न लागत परी आनंदले चित्त उगाच पाहे मुखाकडे दिव्य रूप भव्य मूर्ती मस्तकी जटा शोभती कौपिनधारी आणि विभूती सर्वांगासी चर्चिलीसे सद्गुरु वदती भीमाताई सासरी तल्लीन झाली सबाई ओळखी सांडली सर्व ही माहेर घरची इतुके परी सता सत्वरी गणू म्हणून हाक मारी आनंदे नयनी नीर धरी गणू आठवी बाळपणीचे गुण आठवी बाळपणीचे कासया जाहली सी निष्ठूर सोडून गेलास घरदार दुखविले सर्वाचे अंतर काय साधिले सांगबा येरुवदे साधले नाही ऐसी वस्तूच नसे काही असो आज्ञा देई लवलाही मज जाणे असे बहुदूर कोणा सांगू नये वार्ता गणपती येथे आला होता सत्वरी येईन मागुता सत्य सत्य जाणावे ऐसे बोलोनी सत्वर निघाला तो योगेश्वर भगिनी हाक मारी करुण सर सत्वर येई परतोनी
श्री गुरु निघाले तेथून तीर्थे क्षेत्रे करती भ्रमण सूक्ष्मपणे अवलोकन जनस्थिती जाणती बहुतेक असती कामासक्त आश्रम धर्मासी विरक्त धने विंधिले चित्त सर्वत्राचे सारिखे वेद अतिथी साधू संत असंत्य मानती पौराण मत हिंसा कर्मी प्रवर्तत वाघ जल्प वाढला राजसत्ता विधर्मी झाली धर्मश्रद्धा उडाली समाधानापासून ढळली जनता सर्व नाना प्रापंचिक आपत्ती अपार विघ्ने आदळती बुद्धी आयुष्य शरीर संपत्ती विलया जात चालली जितुक्या सुख सोयी केल्या तितुक्या गरजा वाढल्या देह पराधीन झाला व्यसनी अत्यंत नागवले जगच्चालक आत्माराम विसरता वृथाची श्रम कोठे न मिळे आराम त्रिखंड ही शोधिल्या काम्य कर्मे काही राहिली नैष्कर्म्य भावना उडाली पातकांसी सीमा झाली व्यभिचार कर्म वाढले सकलासी भ्रष्टता आली दैवी शक्ती अदृश्य झाली तेने श्रद्धा उडून गेली देव वेद संतांवरची नास्तिक बनवणी सकळ अनुभवहीन वाग्जाळ घरोघरी ब्रह्मसुकाळ वैखरीवरी राहिला अनुभवावीन निर्गुण श्रद्धेविना सगुण भजन करिता नव्हे समाधान कोणा एकाचे सगुणी सायुज्यता घडे तरीच निर्गुण ज्ञान जोडे श्रद्धा सगुणी पवाडे नवविधा भक्ती मागे कुलशील चित्तशुद्धी परंपरागत धर्मबुद्धी लया जाता वेदविधी यथा सांग घडेना दुर्धर कली माजला अधर्म बहु पैसावला तरणोपाय न उरला प्राणियासी यास्तव सुलभ राम भजनी लावावे श्री गुरुवचनी ऐसे आणोनी ध्यानी विचरती महीवर इति श्री सद्गुरु लीलामृत श्रवणी स्वानंद सोहळा पुरवीत रामदासी यांचा लळा कृपा कटाक्षे इति श्री सद्गुरु लीलामृते पंचमाध्यायांतर्गत तृतीय समास श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु इति पंचमोध्याय संपूर्ण।